नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ म्हणून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आपण सर्वजण जाणतो की भारताची जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ 130 ते 140 करोडच्या दरम्यान आहे. यापैकी 10% लोक हे सिनियर सिटीजनमध्ये कन्सिडर केले जातात, म्हणजे ज्यांचं वय 60च्या वर आहे. म्हणजे थोडक्यात जवळजवळ 13 कोटी ते 14 कोटी लोकसंख्या ही सिनियर सिटीजनमध्ये कन्सिडर केली जाते. यापैकी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ती 13 ते 14 करोड आणि यामधले 10% म्हणजे जवळजवळ 1.3 ते 1.4 करोड लोकसंख्या ही सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये आहे. आम्हाला असं आढळून आलं की समाजामध्ये वृद्ध लोकांची संख्या ही जास्ती आहे, पण आजकाल जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट कमी झालेला आहे आणि सिंगल फॅमिली असल्यामुळे आणि याशिवाय बऱ्याच लोकांना कामासाठी, जॉबसाठी, व्यवसायासाठी शहरामध्ये शिफ्ट व्हावं लागतं, स्थलांतर व्हावं लागतं आणि त्यामुळे सिनियर सिटीजन किंवा जे आईवडील किंवा पॅरेंट्स जे आहेत ते मूळ गावीच असतात आणि त्यामुळे मूळ गावी कुणी त्यांना बघणारे नसतं, कारण फॅमिली मेंबर्स सगळे जे यंग आहेत ते सगळे दुसऱ्या शहरात किंवा परदेशात असतात. अशी अवस्था आम्हाला आढळून आली. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणी नाही, ते त्यांची देखभाल करू शकत नाहीत. त्यांना जर शारीरिक व्याधी असतील, ते जर डिपेंडंट असतील कुणावर तरी, तर अशा लोकांना कुणीतरी मदत केलं पाहिजे, त्यांना आश्रय दिला पाहिजे. या हेतूने आम्ही निर्मल एल्डरली होम अँड डिमेन्शिया केअर सेंटर सुरू केलेलं आहे. म्हणजेच निर्मल वृद्ध विहार आणि स्मृती आधार केंद्र आम्ही मिरज येथे सुरू केलेलं आहे. तर हे सेंटर किंवा केंद्र नक्की कुणासाठी काम करेल, तर लक्षात घ्या, ज्या सिनियर सिटीजनचं वय हे 60 वर्षाच्या पुढे आहे, मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असतील, जे निराधार आहेत म्हणजे त्यांना मुलेबाळे अजिबात नाही, त्यांना सांभाळणारं कोणी नाही, कोणीही जवळचं नातेवाईक नाही आहे, असे जर सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी. याशिवाय मुलेबाळे किंवा नातेवाईक आहेत पण ते परदेशात किंवा परगावी आहेत, ते त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत, म्हणजे सिनियर सिटीजन हे फक्त त्यांच्याच मूळ गावी आहेत आणि त्यांना बघणारे घरात कोणी नाही आहे, असे कोणी असतील तर. याशिवाय जे पेशंट बेड रिडन आहेत, अंथरुणावर खिळून आहेत, लकवा पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, स्ट्रोक आहे किंवा कॅन्सरसारखे आजार असल्यामुळं ते अतिशय कमजोर आहेत, अशक्त आहेत, स्वतःची काळजी ते घेऊ शकत नाहीत, शौचासाठी किंवा लघवीसाठी त्यांना इतरांची मदत घ्यावी लागू शकते, डायपर किंवा कॅथेटर त्यांना वापरावं लागू शकते, अशा ग्रुपसाठी. याशिवाय डिमेन्शियाचा आजार म्हणजे स्मृतिभ्रंशाचा आजार ज्यांना आहे, म्हणजे स्मरणशक्तीचा जो विकार म्हणतो तो जर पेशंटना असेल, त्यांना आठवत नाही आपण कुठे आहोत, काय खाल्लं ते लक्षात येत नाही, नातेवाईकांचं ते नाव आठवत नाही, बाहेर गेलं तर ते घरचा रस्ता विसरतात, असे जर पेशंट असतील, म्हणजे सिव्हिअर डिमेन्शिया जर असेल, तर अशा रुग्णांसाठी हे सेंटर, हे केंद्र मदत करेल. आम्हाला असं पण आढळून आलं की मिडल एज जी व्यक्ती आहे, म्हणजे 40-50 वर्षाच्या वयोगटातली जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपल्या आईवडिलांना म्हणजे सिनियर सिटीजनना पण सांभाळावं लागतं आणि आपल्या मुलांना ज्यांचं वय 20, 25, 30च्या दरम्यान आहे त्यांना पण सांभाळावं लागू शकतं. तर त्यांची अडचण अशी असते की कधीकधी सिनियर सिटीजन असल्यामुळे आईवडील ते डिपेंडंट असतात, ते मुलाबरोबर बाहेर येऊ शकत नाहीत, फिरायला जाऊ शकत नाही. म्हणजे मेची सुट्टी असेल किंवा दिवाळीची सुट्टी असेल, त्या काळात त्या व्यक्तीला जर बाहेर फिरायला जायचं असेल आपल्या मुलांसाठी, फॅमिलीसाठी, पण ते सिनियर सिटीजन ग्रुपला किंवा आईवडिलांना ते घेऊन जाऊ शकत नाहीत, त्यांच्या व्याधीमुळे असेल, आजारामुळे असेल किंवा इतर काही कारणामुळे असेल, तर अशा ग्रुपसाठी पण आमचं हे सेंटर मदतीचं ठरू शकेल. तर अशा ग्रुपसाठी, अशा लोकांसाठी पण आमच्या सेंटरमध्ये तुम्ही 1 दिवसापासून महिन्याभरापर्यंत पण हे आपण ठेवू शकता. म्हणजे थोडक्यात दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा मेच्या सुट्टीमध्ये नुसतं त्यांना देखभाल करण्यासाठी पण आमचं सेंटर आपल्याला मदत करू शकतं. पण थोडक्यात असं सांगायचं आहे आम्हाला की आमच्या सेंटरमध्ये 1 दिवसासाठी पण ॲडमिट करू शकतो, म्हणजे कमी कालावधीसाठी, दीर्घ कालावधीसाठी किंवा लाईफ लाँग म्हणजे आयुष्यभर पण आपण ठेवण्यास तयार आहोत.
थोडक्यात या केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट किंवा सिनियर सिटीजनना आम्ही इन्व्हॉल्व करू शकतो. जसे की सिनियर सिटीजन आहेत पण त्यांना कोणताच मानसिक किंवा शारीरिक आजार नाही, फक्त त्यांना राहण्याची सोय करून द्यायची आहे, ती सोय पण आम्ही देऊ शकतो. दुसरा ग्रुप आहे सिनियर सिटीजन ग्रुप, पण त्यांना मानसिक किंवा शारीरिक आजार आहे, म्हणजे ठेवून घेणे आणि त्यांचा इलाज पण करणे, हा ग्रुप. तिसरा ग्रुप आहे बेड रिडन पेशंट, ज्यांना उठता बसता येत नाही, पण शौचासाठी किंवा लघवीसाठी त्यांना डायपर किंवा कॅथेटर वापरावं लागू शकतं, म्हणजे नर्सिंग केअरची जास्ती गरज आहे, अशा ग्रुपसाठी. चौथा ग्रुप आहे म्हणजे पॅलिटिव्ह केअर सेंटरसारखं, जसं की ते बेड रिडन आहेत, काहीच करत नाहीत, पण त्यांना कंटिन्युअस फक्त मॉनिटरिंग करणे आणि नर्सिंग केअर देणे, बेड सोर होऊ नये याची काळजी घेणे, असा जो ग्रुप आहे, म्हणजे विथ ट्रीटमेंट किंवा विदाऊट ट्रीटमेंटचा ऑप्शन असणारा ग्रुप. त्यामुळे अशा वेगवेगळ्या ग्रुपसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जसे की जनरल वॉर्ड असेल, सेमी स्पेशल रूम, स्पेशल रूम किंवा पॅलिएटिव्ह केअर जर द्यायची असेल पेशंटला, तर ICU सारखे बेड याची सोय आम्ही पेशंटला करून दिलेली आहे. या सेंटरमध्ये ठेवल्यामुळे होणारा नक्कीच फायदा कोणता असू शकतो, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पेशियस आणि प्रसन्न वातावरण. जवळजवळ आमचं हे सेंटर 3 एकरमध्ये शिफ्ट आम्ही करत आहोत. 24 तास डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफची उपलब्धता राहील. संतुलित आणि पोषक आहार आम्ही देऊ शकतो. याशिवाय तज्ज्ञ डॉक्टर, सायकॅट्रिस्ट, फिजिशियन किंवा इतर कन्सल्टंटची इझी अवेलेबिलिटी, मेडिसिन किंवा ट्रीटमेंट आपण सुपरविजन व्यवस्थित करू शकतो. इतर थेरपी जसे की ऑक्युपेशनल थेरपी असेल, फिजिओथेरपी असेल, योगा, प्राणायाम, मेडिटेशन या सर्व थेरपीचा आम्ही वापर करू शकतो. काही सिनियर सिटीजन जर फिजिकली जर स्ट्रॉंग असतील, चांगले असतील, तर त्यांच्यासाठी म्युझिक थेरपी किंवा डान्स थेरपी, झुंबा थेरपीचा पण आपण वापर करत असतो. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ या तिन्ही गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित करत असतो. करमणुकीसाठी TV, पेपर्स किंवा म्युझिक आम्ही अवेलेबल करतो. इनडोअर गेम्स जसे की कॅरम असेल, टेबल टेनिस असेल, ल्युडो, सापशिडी, चेस असे काही गेम्स. आउटडोअर गेम्समध्ये क्रिकेट, फुटबॉल, खो खो किंवा नुसतं फिरणे, डान्स करणे असे ज्यांना म्हणजे शक्य आहे त्यांच्यासाठी ह्या सोयी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लवकरच आम्ही स्विमिंग पूलची पण सोय उपलब्ध करून देत आहोत. याशिवाय 24 तास गरम पाणी, पिण्यासाठी ROचे पाणी, 24 तास ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, CCTV फॅसिलिटी म्हणजे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार या सर्व सोयी आम्ही या सेंटरमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. थोडक्यात निर्मल एल्डरली होम अँड डिमेन्शिया केअर सेंटर म्हणजेच निर्मल वृद्धविहार आणि स्मृती आधार केंद्रामध्ये आम्ही सर्व प्रकारचे सिनियर सिटीजन ग्रुपना ठेवू शकतो. जसे की नॉर्मल सिनियर सिटीजन ग्रुप आहे, त्यांना कोणताही मानसिक किंवा शारीरिक आजार नाही. शारीरिक आजार किंवा मानसिक आजार असेल, बेड रिडन असतील नसतील, कॉम्प्लिकेशन्स त्यांच्यामध्ये असतील नसतील, अशा सर्व ग्रुपसाठी आम्ही ही सोय उपलब्ध करून देत आहोत. आमचा हेतू हाच आहे की या सिनियर सिटीजन ग्रुपला त्यांचं स्वतःचं घर सोडून आपलं वाटणारं घर म्हणजे हे आमचं सेंटर आहे असं फील येण्यासाठी अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करत आहोत, सेटअप उभा करत आहोत. तर आमची आपणास सर्वांना ही विनंती राहील की जे काही गरजू सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यापर्यंत, त्यांच्या रिलेटिव्हपर्यंत हा मेसेज पोहोचावा. आमच्या सेंटरबद्दल त्यांना माहिती मिळावी यासाठी हा जो व्हिडिओ आहे याची लिंक आपण नक्की त्यांच्याशी शेअर करा किंवा फॉरवर्ड करा. निर्मल हॉस्पिटलतर्फे बरेच उपक्रम आम्ही राबवित आहोत, त्यापैकीच हा एक आहे. आणखीन काही मानसिक आजारासाठी, व्यसनाबद्दल किंवा इतर काही आजाराबद्दल आपणास माहिती हवी असेल
तर तुम्ही आमचा जो खाली नंबर दिलेला आहे त्यावर पर्सनली कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. आमचे वेबसाईट आहे www.nirmalhospitalmiraj.com. याला व्हिजिट करा. आमचे यूट्यूब चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरज, याला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरज, याला लाईक करा, फॉलो करा. तोपर्यंत नमस्कार.